पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा अवगुणाने बाटलेलं असतं, अवगुणाने बाटलेलं असतं, त्याला हित कळत नाही. ज्या अर्थी याला हित कळाले त्या अर्थी त्यांनी अंतःकरणातले अवगुण टाकून दिलेले आहेत. एक संगती माणसाला मूर्खाच्या संगतीमध्ये हित कळत नाही. असंग संगे घडले अन्याय बहुत अधर्म उपाय न कळे हित. का? मूर्खाच्या संगतीत या साधकाने हिताच्या ठिकाणी जागा होण्याकरता तो संग सर्वथैव त्याज्या मूर्खाचा त्याग केलेला. एक सांगू का? मूर्खाच्या संगतीत माणसाला कधीच राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात मूर्खांना किती घाबरावं, पिसाळलेल्या कुत्रे एवढं. माणूस पिसाळलेल्या कुत्र्याला जेवढा घाबरतो तेवढं कोणाला घाबरावं? मूर्खाला घाबरत जावं नाही. नाही काय होतं, आपण आपलं सावध राहायचं. जमत नसतं. अहो दुर्जना संसर्गात मानहानी पदे पदे. मूर्खाची संगती क्षणभर सुद्धा मोठ्या अडचणीत आणत असते. क्षणभर सुद्धा नाही, किती सावध असला तरी नाही. श्री गुरु शेखर महाराजाच्या मुखात एक दृष्टांत खूप गोड आहे, 2 मिनिटात सांगून जातो. दृष्टांत असा आहे, एक हिऱ्याचा व्यापारी होता आणि आपल्यानंतर पोराने व्यापार चालवावा असं त्याला वाटायचं. तो चालवायला लागला, पण तो हिऱ्याचा व्यापारी आपला जो मुलगा आहे तो दुर्जनाच्या संगतीत राहतो असं त्याच्या लक्षात आलं. त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, भाऊ आमच्या संगतीत राहत जाऊ नका बरं, घात होईल. नाही बाबा, व्यवहारा करता राहावं लागतं. हे गोंडस वाक्याखाली आपण लय खपून घेतो आणि आपण विसरून जातो या गोंडस वाक्याखाली. नाही, व्यवहारा करता करावं लागतं, व्यवहारा करता करावं लागतं, व्यवहारा करता जावं लागतं. बापाचा नाईलाज झाला. बापाने दुसऱ्या दिवशी युक्ती केली. बापाने सांगितलं, बाळा इकडे माझे काम करशील? बाबा तुम्ही सांगाल ते कधी? काय काम आहे? काय नाही, कोळसे उद्या आज संध्याकाळपर्यंत कोळसे सांभाळायचे. बाबा काय बोलतो, मी कोळसे सांभाळायला देतात? कोळसे? अरे एवढे सांभाळ, पण माझी एक अट आहे, या कोळशाचा कोणताच डाग तुझ्या शर्टला लागला नाही. त्या दिवशी तो पोरगा पांढरा शुभ्र लिलनचा स्टार्च केलेला शर्ट घातलेला होता, लागला नाही पाहिजे. हो बा, त्यानं कागदाची पुडी केली आणि ती पुडी कोळशाची पुडी केली आणि खिशामध्ये घातली. दिवसभर पाहायचं आहे का आहे का. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घरी आला, बापाने विचारलं, बाळासाहेब कोळसे आहेत तुम्ही? बाबा खिशातून पुडी काढली तर त्या खिशाच्या कडाला थोडं काळ होतं. बापाने विचारलं, काळजी घेतली होती? हो. कपड्याला लागू नये ह्याची काळजी घेतली होती? पक्की घेतली होती बाबा, पक्की घेतली होती काळजी. मग नाही ना तुम्हाला कुठं काळ? कुठंच नाही लागलं बाबा. आणि सहज बापाने दाखवलं, सगळं होतं कुठं काळ झालं, पण एक काट असतात नाही, काठ हे मात्र काळे होते. पोरगोना, बाप बाबा एवढ्या सावधगिरीने कोळसे मी जवळ ठेवले तरी काळ कसं झालं? आणि बाळा मूर्खाचं असंच असतं. त्यांच्या संगतीत किती सावध राहिलं ते घात केल्याशिवाय राहत नाही. आणि त्यातली त्यात महाराज मंडळी आपले कपडेच पांढरे, आपले कपडेच काय आहे? पांढरे. आपण जपलं. मूर्खाच्या संगतीत कळत नाही, पण त्यांनी मूर्ख संगतीचा त्याग केला. मूर्खाच्या संगतीत काही स्वार्थ साध्य होतो, काही काळ साध्य होतो, पण त्याच्यातून होणारा घात मात्र फार कठीण असतो. महाराज जीव ओळून टाकावं असं चिंतन आहे मोरारी बापूंचं. मोरारी बापू म्हणतात, आधी भोले बाबाचं चिंतन सांगतो कालिदास महाराज. भोले महाराज म्हणायचे, जेवताना सुद्धा 3 गोष्टीचा विचार करा मग जेवा. हे अन्न कोणत्या निमित्ताने, हे अन्नाचा स्वभाव काय आहे आणि अन्न कोणाच्या आश्रयाला आहे, या 3 गोष्टीचा विचार करा मग जेवा. हे अन्न स्वभाव काय आहे अन्नाचा? जे स्वभावता दूषित आहेत मांस खाऊ नये. जरी आज म्हणत असतील लोक कोरोना होत नाही, काही बिघडत नाही, मी तुमच्या समोर मलाही कोरोना, टेन्शन घेऊ नका भाऊ, लय दिवस झाले आता. आणि स्कोर किती होता स्वामी? 20. किती? 20 स्कोर होता. 20 म्हणजे 20 स्कोर होता. मी मुंबईला प्रेमाचे डॉक्टर 15 दिवस त्यांच्याकडे थांबलो. 20 स्कोर होता. आम्ही नाही माळा काढल्या तरी आम्ही जगलो.
पण आपल्याला महाराज मंडळी फार मोठं आव्हान आहे बरं. बऱ्याच गावातली सक्ती आता चालू होतील असं वाटत नाही, आपल्याला चालू करावी लागणार. आणि एक बोलू का आपल्याला संधी आहे. गावातले लोक म्हणतात महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह व्यंकट स्वामींनी चालू केलेला आहे, आमच्या गावातला सप्ताह मामासाहेबांनी चालू केलाय. भविष्यात हे वाक्य आपल्या कानावर येतील, आमचा सप्ताह बंद पडला होता पण अक्रूर महाराजांनी चालू केलेला आहे, महाराजांनी चालू केला आहे, गोविंद महाराजांनी चालू केलेला आहे, पंतांनी चालू केलेला आहे. ही आपल्याला काय आहे? संधी आहे. आपल्याला एक काम करावं लागणार आहे, आता शून्यातून विश्व होतं. अजून एक घात झालाय मला संप्रदायाच्या या काळामध्ये, बऱ्याच लोकांनी माळा काढलेल्या आणि माझं एक साफ मत आहे, बघा पटतं का स्वामी, मी जरा जाणीवपूर्वक बोलतोय. माझं साफ मत आहे, आता ज्यांनी माळा काढल्या त्यांना रागत बसू नका, त्यांना चिडू नका. त्यांना एकच म्हणा, घरून चुकून गेलेलं माणूस जर गेलं तर संध्याकाळपर्यंत घरची वाट पाहताय. तुम्ही गेलाय चुकून, आम्ही तुमची अजून वाट आम्ही तुमची अजून वाट पाहतोय. आणि त्यांना बोलू आपण परत, एक दैव चांगले आपलं मराठवाड्यात त्या प्रमाणात घडलेलं नाही ह्या गोष्टी, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भातले बोंबलून मेले अंडे खा म्हणून. मेले नाही वाटत ना, मेले तर समय. पण पाटील आमची जसं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात जसा मिलिटरी म्हणजे जन्माला येतो ना, तशी तुमची अशी धारकऱ्यांची भूमी आहे, तशी आमची मराठवाड्याची वारकऱ्याची. तुम्हाला असे कितीतरी मराठवाड्यात गावे दिसतील, 100% थोडं एखाद दुसरा असावं लागतं नजर लागू नये म्हणून. पाहिजे, पण कितीतरी गाव असे ज्या गावात 90% माळकरी आहेत. ठीक आहे, आमच्याकडे असे हाय फाय बंगले नसतील, आमच्याकडे काही नाहीये, बंगले नसतील. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले काही कीर्तनकार आम्हाला म्हणतात दुष्काळी. आपल्यावर काय म्हणतात? दुष्काळी आहे. दुष्काळी म्हणते नाही तर काय होते, आहे दुष्काळी. पण आम्हाला एक म्हणायचंय, आम्ही व्यवहाराचे दुष्काळी असो, आम्ही परमार्थातले श्रीमंत. मला जेवढी श्रीमंती आमच्या मराठवाड्यामध्ये, अचानक संध्याकाळी 8 वाजता जरी कीर्तनकार आला तर गावात वाजवणारा भेटतो. गावामध्ये गाणारे 2 भेटतात, 10-5 टाळकरी जमतात आणि 100-200 माणसं तर सहज जमतात. हे वैभव मात्र आमच्याकडे आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य, कोरोनामध्ये गेले काही म्हणते, खावंच लागतं असं काही नाही. असा दुर्जन काय करतो? पदोपदी आत्मघात करत असतो. पण यांनी दुर्जनाच्या संगतीचा त्याग केला, त्याच्या ठिकाणी जागा आहे. एवढे प्रतिबंध असताना सुद्धा त्या सगळ्याला झुंगारले, म्हणून त्याची आई धन्य आहे, त्याचा बाप धन्य आहे. असं का बरं? त्याचं कारण आहे, कधी कार्याचं कौतुक कारणावरूनच होत असतं. का हो, कपडा लय भारी, सुतच तसं. अरे वा, भरत महाराज फारच सुंदर वाजवतात, फारच सुंदर वाजवतात. शिष्य कोणाचे? आमचे फारच गोड गातात. शिष्य कोणाचे? हे फारच सुंदर कीर्तन करतात. शिष्य चांगल्या कारणाचे कौतुक होत असतं. म्हणून आई धन्य, बाप धन्य, कोणाचा त्याचा. मग मी माता मौल्यांना सांगून जाईल, तुम्हाला जर धन्यता मिळवायची असेल तर मुलं वाढवू नका, मुलं घडवा. मुलं वाढवणं वेगळं, मुलं घडवणं वेगळं. वाढवायला काय लागत नाही, डुकरी 15 शब्द वाढवी. बोलू का डुकरी एकदाच 15-20 होतात, पण सगळे गले गट होतात. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही. महाराजी डुकरांना कोणती कुठली देते कोण असतो. हे नामगाव 40गाव रोडवर आपले गोराणे महाराज आहेत ना, त्यांचं गाव, मला गावाचं नाव येईल तळेगाव, आपले गोराणे महाराजाचं गाव आहे. आणि मी नागगाव निघालो महाराज, आणि नसतानपूरला का आपलं 40गावला चाललो. नसतानपूर मागा 40गावला चाललो, तर गाडी ना आपली गाडी, आणि त्या गाडीत मी बसलेलो.
आणि अशी गाडी डुकरावरून गेली. मी घाबरलो. म्हणलं काही अंगलट येतं का काय? जरा पुढे माग पडून पाहतं डुकर उठलं पळून गेलं. एवढं निपटक राहत अशी वाढव. आपण काय वाढवतो? सांगण्याचं तात्पर्य वाढवणं पुरुषार्थ नाही, घडवणं नाही. म्हणून जर तुम्ही मुलं घडवले तर तुमची धन्यता आहे, आणि जर तुम्ही मुलं घडवले नाही तर जागोजागी तुकाराम महाराजांनी शिव्या आईला दिलाय, प्रमाण म्हणावी लागतील, सरळ तरी म्हणावी लागते. जे कोणी हरकली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड, चोरटा, शिंदड. शब्द काय जायला? रांड प्रसवली म्हणे, रांड प्रसवली. तुका म्हणे त्याच दिवशी. पुढचं तुम्हाला पाठ असेल तर ठीक बाबा, पण माझी हिंमतच नाही. तुका म्हणे त्याच दिवशी रांड गेली महाराज. तुमच्यापर्यंत ऐकायला बारीक काय करो असं सांगण्याचं तात्पर्य शब्द आईला आहे, दोष आहे, कठीण आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमची धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर तसं कारणाने जगावं लागतं. धन्य माता पिता तयाची पुढे आपल्याला कार्यक्रम करायचे. म्हणून आता दाट पेरा घेण्याऐवजी दाट पेरलं की कधी जरा बारीक पडतो. आता मोकळं मोकळं फिरून उडकतो. धन्य माता पिता तयाची तयाची पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक. कुळामध्ये कन्या आणि पुत्र जे काय आहेत सात्विक आहे. सात्विकता कपाळावर गेलेली नसते, ती क्रियेवरून कळत असते. त्याला आहार काय आवडतो यावरून सात्विकता आणि रजोगुणता तमोगुणता आहे. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन स्निग्धास रस्या स्निग्धास स्थिरा हृत्या. आहार सात्विक प्रिया असं आवडतं ना, सात्विक आहे. कटवांबल लवणात उष्ण तीक्ष्ण रुक्ष्ण विदायीना असं आवडत असेल रजोगुणी आहे. यात या मंगत रसम असं जर आवडत असेल तर तमोगुणी. पण ज्यांच्या क्रियेत सात्विकता आहे, काही काही माणसाच्या क्रियेत किती सात्विकता असते त्याला वाद नाही, त्याच्या डोळ्यातून त्यांच्या क्रियेतून ते झळकत असते. पण या सगळ्या यादीमध्ये पहिलं नाव आहे कन्या. कन्या सध्या कन्येकडे पाहण्याकरता दृष्टिकोन बदलायला लागलाय, पण माणसाचा बदलायला, आणि बदलणं काळाची गरज आहे. तुम्ही श्रीमद भागवत जर उघडलं तर या सृष्टीमध्ये जेव्हापासून मैथिली सृष्टी चालू झाली तेव्हा पुरुषांना प्राधान्य आहे का स्त्रियांना प्राधान्य आहे? मी दोनच नाव सांगतो फक्त. सगळ्यात पहिला पुरुष आणि पहिली स्त्री जन्माला आली स्वयंभू मनु आणि शत्रुपा. त्या मनुची आम्ही संतानेतून आम्हाला काय म्हटलं जातं? मानव म्हटलं जातं. त्यांना काय लेकरं बाळ झाली? भागवत चिंतकांना माहितीये, त्यांना मुलं 2 झाली आणि मुली 3 झाल्या. आहुती, प्रसूती आणि देवहूती. मुली 3 आहेत. उत्तानपादन प्रियव्रत 2च आहेत. आता त्याच्या पुढे चला. ज्याच्यात ती देवहूती कर्दमाला दिलेली आहे त्या कर्दमाला मुली 9 आहेत, मुलगा 1च आहे. प्रसूती पहा, प्रसूती ती दक्षाला दिलेली आहे. आहुती रुची नावाच्या ऋषीला दिलेली आहे. ही जी काय देवहूती प्रसूती दक्षाला दिली ना, त्या दक्षाला प्रसूतीपासून एकही मुलगा नाही, 16 मुलीच आहे. आपल्या संस्कृतीत मुलींना एवढं प्राधान्य आहे. आणि लोकांना काय वाटतं कोणाचा मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. नाही महाराज, वंशाला देवा. तुमच्या माहितीत तो सांगतो, 1-2 संत जर सोडले तर कोणाचाच वंश आज शिल्लक नाही. आज 1-2 जणांचे आहेत त्याच्यातही वाद आहेत. दत्तकालेत का खरेच आहे वाद आहे. मग मला सांगा, तुकोबऱ्यासारख्या श्रीमंताचा वंश अजून टिकला नाही, रावणासारख्या श्रीमंताचा टिकला नाही, आपला टिकला पाहिजे कशाला? एक आपले हब नाव नाही सांगत, त्याला 2 मुली झाल्या. 2 मुली झाल्या. मी आता बस हे आम्ही सांगू नये, पण आम्हाला कुठं गप्प बसू. नाही नाही महाराज, एखादा मुलगा पाहिजे ना. बरं, त्यांना कार्यक्रम बी नाही, ड्रायव्हर. म्हणजे बाबा कशा करता मुलगी पाहिजे? अशी कोणती संपत्ती उतू आली तुला? शरद पवार तर एवढी नाही, एकच मुलगा नाही. गोपीनाथराव मुंडे एवढी संपत्ती तुझ्याकडे नाही, मुलगा नाही. असे कितीतरी सांगण्याचं तात्पर्य कन्या गरजेची आहे.
आणि आता ही कन्या माझ्यापेक्षा अक्रूर महाराजांना आपले भावनिकच चांगला मांडतोय. ते आम्ही अंतकरणच कठोर असल्यामुळे तसं जमतच नाही काय मोठा वगैरे. कन्या महत्वाची आहे. कुळी कन्या नंतर पुत्र पोतीची सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा. देवाला सुद्धा आनंद होतो. पण महाराज हिताच्या ठिकाणी जागे त्याचं लक्षण काय? गीता भागवत ते श्रवण. ते गीतेचं आणि भागवताचं काय करतात? श्रवण करतात. कारण काय श्रवण करतात? ऐकण्यासारखं हेच जगात दुसरं ऐकण्यासारखं नाहीये. हो, गीता भागवत करीत ते श्रवण. अजून जेव्हा श्रवणाची संधी असते तेव्हा श्रवण करतात आणि जेव्हा श्रवणाची संधी नसते तेव्हा अखंड चिंतन विठोबाचे. असे जे धन्य आहेत ज्यांना देवाचा हरी, देवाला सुद्धा ज्यांचा हरी करतो अशांची
तापले. त्याचं कारण आहे एका जागी एवढे फोकस मानल्यावर तापणारच घेऊ. भक्तीपर आहे वारकरी भूषण वारकरी वैभव आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ओमेशजी महाराज दशरथे यांचं पूजन करण्याकरता मी सर्वप्रथम सिद्धेश्वर काळे सरपंच बोडेगाव, त्यानंतर आदरणीय परमेश्वर महाराज वाघमोडे, त्यानंतर आदरणीय लक्ष्मण भाऊदे आणि आदरणीय सुभाष भाऊ किरोळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचं पूजन करावं. चला. असे जे सात्विक आहे त्यांची मला सेवा घडली पाहिजे असा आदर तुकोबरा व्यक्त करतात. कारण आपलं जीवन तेव्हाच घडतं आपण कोणाचे दास आहोत त्याच्यावरून घडतं. तुम्ही पहा, मला कोणाच टीका नाही करायची, पण जे काय स्त्रियांच्याकडे शिकले मोठे असतील ते स्त्रियांकडे शिकले त्यांची ताण पहा, म्हणजे पुरुषाकडे शिकले त्यांची ताण पहा. विशाला आपण कोणाचे दास आहोत याला फार महत्व आहे. तुकोबराचे 2 प्रमाण सांगतो आणि सेवा संपवतो. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परी भले धिगतीने ज्याचा स्वामी हिनवर. आपल्या मालकाचं नाव सुद्धा घ्यायला स्वाभिमान वाटला पाहिजे. तुम्हाला दास्यत्व कोणाचं करायचंय त्यांचं करायचंय. कोणाचं जे आतापर्यंत मी थोडक्यात वर्णन केलं त्यांचं कीर्तन संपलेलं आहे. पुढे आपल्याला खूप कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे. फक्त आज रिद्धीच्या संबंधानं आपण तर स्वतंत्र आशीर्वाद देणारे कोण आहोत, पण या अभंगाच्या दृष्टीने मी आशीर्वाद असे देतो. हो काय, रिद्धीने भविष्यात हिताच्या ठिकाणी जागा असावं. रिद्धीचं जीवन सात्विक असावं. रिद्धीचं जीवन गीता भागवताच्या श्रवणात जावं. रिद्धीचं जीवन विठोबाच्या चिंतनात जावं. असाच तुकोबराच्या वचनात आशीर्वाद देऊ आणि थांबवू. स्वामीजी बोलतो 2 मिनिटं. मी बोलावं की नाही बोलावं ह्यात संकोचात होतो, पण आपण महाराजांनी तो संकोच माझा दूर केलाय आणि मला बोलायचंच आहे. मला एक बोलायचंय. काय असतं, मी 5 मिनिटं घेणार आहे. आदर्श वेगळा असतो आणि वस्तुस्थिती वेगळी असते. आदर्श किती चांगला असतो असला तरी वस्तुस्थिती नाकारता येत नसते. पंक्तीला बसल्यावर धोत्रात संडास करावी, बोला करू नये. हा काय आदर्श आहे, पण झाल्यावर काय करा ते दृष्टांत माझा नाही, हा परभणीकर गुरुजीचा दृष्टांत. गुरुजी हा दृष्टांत द्यायचे, ते वेगळ्या सिद्धांत करता द्यायचे. ते म्हणायचे मोचा ब्रह्मरूप असणारा जीव झालाच कसा, पण झालाय ना, आता पर्याय काय. ते दृष्टांत द्यायचे. ब्राह्मणाची पंगत होती श्राद्धाची, आणि ब्राह्मणाच्या श्राद्धाचा नियम असा असतो आदल्या दिवशी उपवाशी राहावं लागतं. आणि पंगत बसलेली आहे आणि तेवढ्यात ते ब्राह्मण म्हटलं, केशव पंत, जर पंक्तीला बसल्यानंतर
धोत्राचं पितांबर झालं तर काय प्रायश्चित्त आहे? बाकीचे म्हणजे होणं शक्यच नाही, असं होतच नसतं. अरे झालंच तर, अरे होणं शक्यच नाही ना. झालं त्याचं काय? झालंच तर, अरे होणं शक्यच नाही. तो म्हणला माझं झालंय बघता ना. आणि आता तुझं झालंय ना, हे कसं झालं याला प्रायश्चित्त शोधण्यापेक्षा आधी धोनी मला सांगायचं काय, आदर्श किती चांगला असला वस्तुस्थितीला नाकारता येत नसतं. सगळ्या गुरुबंधूंनी याचा गैरअर्थ करू नका. मग कळकळीनं पोटातून सांगतो, कीर्तनावर भजनावर संसार करायचा नसतो. हा झाला आदर्श, पण होतो ही वस्तुस्थिती. ती नाकारता येणार नाही, ती नाकारता येणार नाही. फक्त आपण एक केलं पाहिजे. ह्या कोरोना काय सांगायचं की आता आपण सगळ्या मंडळी या कोरोनाच्या निमित्ताने जाग झालं पाहिजे आणि याच बरोबर काहीतरी उत्पन्नाचा सोर्स असला पाहिजे याकडे लक्ष केंद्रित केलं. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे इन्कमचा काहीतरी सोर्स असला पाहिजे. आणि काय गैर नाही महाराज, आमचे काही महाराज मंडळी भाजी विकतायत, काय गैर आहे? काही वडापावची गाडी टाकली, काय गैर आहे? काही कंपन्यामध्ये जातात, काय गैर आहे? लोकांच्या मुंड्या तर मोडत नाहीत ना. आज आमची महाराज मंडळी वाम मार्गाला जात नाही, हे केवळ या व्यासपीठाची कृपा. कोणशी पोरं आत्महत्या करायला लागले, दारू प्यायला लागले, डिप्रेशन शब्द आहे त्यांच्याकडे. हो, हे कौतुक आहे. पण आपल्या सगळ्याच मंडळीने या निमित्तानं जागं झालं पाहिजे. नाव नाही सांगत, आपले मृदंगाचार्य साधेच बिचारे परिस्थितीने कंपनीत गेले, सवय नाही कामाची, आणि स्वामीजी पुढीचा हात आहे, हे 3 बोटच गेले. मिशनीमध्ये हे 3 बोट गेले. आता ते पक्वाज वाजू शकत नाही, इदंच नास्ती. आणि आता कंपनीत काम होत नाही, यांनी करायचं काय? माझ्यासमोर अनेक सदन मंडळी आहेत, पाटील आहेत, आमचे भाऊ आहेत, जोधन भाऊ पण आहेत, अनेक मंडळी आहेत, आदरणीय परमेश्वर भाऊ आहेत. ही सगळी मंडळी आहेत. मला एक माहिती आहे, असा जगात कोणी श्रीमंत नाही की तो सर्व वारकरी संप्रदायाचं दैन्य घालू शकेल. असा कोणी जगात श्रीमंत नाहीये. पण मला असं म्हणायचंय किंवा आपल्या महाराज मंडळीमध्ये सुद्धा काही संपन्न आहेत. आपली मंडळी आपल्यात सुद्धा काही ज्या त्या ठिकाणी संपन्न आहेत. जेवढी जमेल तेवढी आपण आपल्या लोकांना मदत केली. ह्या मदती बरोबर एक सांगा, मगाशी बोललो ना, कदाचित पैशाची मदत जरी नाही करता आली, धान्याची करा. धान्याची नाही जमली तर निदान परस्पराला धीर द्या. परस्पराला धीर द्या. आमचं असं अडचण आहे, अशी अडचण आहे. आमचे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व मंडळीशी सुखद महाराज असतील, आमचे रघु महाराज असतील, गणेश महाराज असतील, काहीतरी निमित्तानं भेटी व्हायची, आमचं हिदगुज व्हायचं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी नाहीये, आणि भेटीगाठी नाहीये, हिदगुज नाहीये. पण शक्य होईल तेवढं आपण परस्पराच्या संपर्कात राहिलं पाहिजे. खरं तर हे बोलणं लॉकडाऊन चालू व्हायच्या आधी व्हायला पाहिजे, पण तेव्हा तुम्ही भेटलेच नाही. काय माता मानलं, एवढीच विनंती आहे. पुन्हा एकदा दिला अनेक आशीर्वाद तुकोबराच्या कक्षेतून देतो आणि फक्त देवाला प्रार्थना करतो की जे काही असेल, हे कोरोना आहे, असेल नसेल, खरा खोटा, त्याची तीव्रता, पण मी एका निर्णयावर आलोय. बरं, मी एका निर्णयावर आलोय. 20 कोर होऊन मी या निर्णयावर आलोय. एक निर्णय माझा काय, कोरोना नाही असं माझं मत नाहीये, पण जेवढा भाऊ केलाय तेवढा भाऊ नक्कीच नाही. जेवढा भाऊ केला तेवढा नक्कीच नाही. नुसतं कोरोना कळालं की तुम्ही त्या माणसाला वाईट टाकायला लागले. वाईट टाकायला मी जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह होतो, इथे माधव म्हणून पोरगा आहे आमचा, माधव देव काते, आमचा माऊली आहे. ते माऊली महाराज आहेत, पण माझा माऊली ही मंडळी बाबा महाराज आहेत. मी जेव्हा पॉझिटिव्ह होतो तेव्हा माझ्या खोलीत माझ्या सेवेत होती महाराजची मंडळी, आणि हॉस्पिटलला माझ्या बेडच्या शेजारच्या बेडवर आमचा माधव. असं काही नाही. म्हणून झाला एखाद्याला त्याला वाईट टाकू नका. अजून बीड जिल्हा हॉटस्पॉटच्या बाहेर पडलेला, 22 जिल्ह्याच्या यादीत बीड जिल्ह्याचं अजून नाव आहे. मराठवाड्याची लाच बीडनं राखलेली आहे. पण असं घाबरू नका आणि बेसावधे राहू नका, एवढी विनंती करतो. खरं तर काय झालं, एवढं बोलावं वाटतंय मला, पण वेळेची मर्यादा आहे. काय झालं,
जशी म्हैस एका जागी लय दिवस बांधली आणि ती जर सोडली ना पायाच्या मुंग्याची तर थांबत असं सगळं आमचं झालंय. पण आता पुढच्याही कार्यक्रमाकरता कुठंतरी आवड घातली पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्या महाराज मंडळींचा आभार मानतो. आमचे योगेश भाऊ या माध्यमातून फार चांगलं कार्य करतायत. ते सुद्धा एक नवीन स्टेज त्यांनी या माध्यमातून भाग्यवंत वारकरी या माध्यमातून त्यांनी आपल्या वारकऱ्यांना स्टेज निर्माण केलेलं आहे. आता काय त्यांची इच्छा असते किंवा बऱ्याच जणांची इच्छा असते की मी टीव्हीवर काय येत नाही, तुम्ही ह्याच्यावर लाईव्ह वगैरे काय येत नाही. मला मी ह्याच्यात तुम्हाला नाटक वाटेल दादा, पण माझं वस्तुस्थिती सांगतो. खरंच माझा आवाज माझं वक्तव्य त्या क्वालिटीचं नाहीये, म्हणून मी या व्यासपीठावर यायला टाळतो. नाही तर मला याचं काही गैर नाहीये. कोणी सुद्धा मला फार आग्रह केला जी टॉकीज साठी, खूप प्रयत्न केले, पण वस्तुस्थितीने सांगतो मला त्याच्याबद्दल काही द्वेष पण नाही, काही अडचण नाही. पण खरंच त्या क्वालिटीची आमच्याकडे आवाज नाहीये, त्या क्वालिटीचं वक्तव्य नाहीये. आम्ही गोवळी रानटे नवे जनातील जिटे अशी स्थिती आहे. आणि नकोच आता जाऊ दे चला म्हणून मी त्यापासून थोडा दूर आहे. पण आमचे योगेश भाऊ करतायत ठीक आहे. ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांना मात्र त्यांनी स्टेज निर्माण करून दिलं, त्यांचे आभार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. दिला ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद आदरणीय स्वामी पासून सर्वांपर्यंत सर्वांचे आभार मानून ज्ञानेश्वर मोरी झाले. विठ्ठल जय